एक मुलगा ज्याला फक्त 8 वर्षांचा असताना लकवा मारतो आणि तोच मुलगा पुढे 10,000 कोटींच्या कंपनीचा मालक बनतो असं तुम्हाला सांगितलं तर स्टोरी इन्स्पायरिंग वाटते ना। पण तुम्ही कधी असा विचार केलाय का हा मनुष्य इतका प्रसिद्ध कसा झाला? कोण आहेत हे रामदेव बाबा? ते कुठून आले? भूतकाळ काय त्यांचा? आता असं तर नाही ना की ते जन्माला आल्यापासूनच ते डायरेक्ट रामदेव बाबा झाले? कुठून तरी सुरुवात झालीच असेल की? चला जाणून घेऊया। रामदेव बाबांचा जन्म 1965 साली हरियाणामधल्या सय्यदपूर नावाच्या एका छोट्याशा गावात झाला। त्यांचं खरं नाव रामकिशन यादव। त्यांचे आई वडील रामनिवास यादव आणि गुलाबी देवी दोघेही शेतकरी वर्गातले, त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती। या सर्वसामान्य कुटुंबावर 1973 साली संकट कोसळलं जेव्हा छोटा रामकिशन फक्त 8 वर्षांचा होता। शाळेतून घरी येता येता अचानक छोट्या रामकिशनला लकवा मारला। डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या शरीराची डावी बाजू कायमची अपंग झाली आहे। पण या मुलामध्ये काहीतरी वेगळीच एनर्जी होती। तो खचला नाही। 2 वर्षांनी त्याच्या हाती दयानंद सरस्वती यांनी लिहिलेलं सत्यार्थ प्रकाश नावाचं एक पुस्तक लागलं। या पुस्तकामधून योग आणि अध्यात्म यांच्या विचारांचा कधीही उतरला न जाणारा पगडा छोट्या रामकिशनच्या मनावर बसला आणि त्याने तेव्हाच ठरवलं की सगळं आयुष्य योगविद्या संपादन करण्यातच घालवायचं। योगच्या माध्यमातून त्याने आपल्या अपंगत्वावर मात केली आणि पुढे शाळेतल्या शिक्षणात मन लागत नाही म्हणून त्याने अर्श गुरुकुलमध्ये प्रवेश घेतला आणि भारतीय प्राचीन शिक्षण व्यवस्थेनुसार शिक्षण घेऊ लागला। इथेच त्याला मिळाला आयुर्वेदामध्ये रस असणारा जिगरी मित्र बालकृष्ण। तेव्हा या दोघांच्या ध्यानीमनीही नसेल की भारतातल्या सर्वात मोठ्या आयुर्वेदिक कंपनीचे ते भविष्यात मालक असणार आहेत। तर वयाच्या 25व्या वर्षी रामकिशन यादवने संन्यास घेतला आणि बाबा रामदेव हे नाव धारण केलं। एव्हाना त्यांनी योगविद्या, संस्कृत आणि अध्यात्म या तिन्ही गोष्टीत प्रभुत्व मिळवलं होतं। त्यानंतर बाबा रामदेव यांनी काही काळ मोक्षप्राप्तीसाठी हिमालयात घालवला। तिथून ते हरिद्वारच्या कांगरी विश्वविद्यालय या गुरुकुलमध्ये येऊन पोहोचले आणि विद्यार्थ्यांना विविध ग्रंथांचे ज्ञान देऊ लागले। याच काळात त्यांनी योग शिकवायला सुद्धा सुरुवात केली होती आणि हळूहळू योग गुरु म्हणून रामदेव बाबा प्रसिद्ध होऊ लागले। त्यांच्या या योगविद्येने गुजरातमधला एक हिरे व्यापारी खूप इम्प्रेस झाला आणि त्याने रामदेव बाबांचं एक मोठं शिबिर भरवलं आणि हीच सुरुवात होती रामदेव बाबा हे नाव भारतभरच नाही तर जगभरात पोहोचण्याची आणि पतंजली या कंपनीच्या निर्माणाची। 1995 सालापासून रामदेव बाबांनी मोठ्या प्रमाणावर योग शिबिरं घ्यायला सुरुवात केली होती। त्यांची वाढती प्रसिद्धी पाहून देशातले उद्योजक, नेते, सेलिब्रिटी हे सुद्धा त्यांच्या शिबिराला यायला लागले। हळूहळू पैसा खेळू लागला आणि रामदेव बाबा हे नाव घराघरात पोहोचलं। 2001 साली टीव्हीवर संस्कार नावाचं एक आध्यात्मिक चॅनल यायचं। त्या चॅनलवर रोज सकाळी रामदेव बाबांचा योग शो सुरू झाला। आता रामदेव बाबा हे शो फुकट तर करत नव्हते हे तर तुम्हालाही कळलं असेल। हळूहळू एका चॅनलवरून ते दुसऱ्या चॅनलकडे गेले आणि स्वतः रामदेव बाबा नावाचा एक ब्रँड निर्माण झाला। त्यानंतर न्यूज चॅनल्सवर सुद्धा ते झळकू लागले। या सर्व घडामोडीत कंपनी काढायचा प्लॅन सुद्धा त्यांनी बनवला आणि अखेर आपला मित्र बालकृष्ण याच्या साथीने रामदेव बाबा यांनी 2006 साली पतंजली कंपनीची स्थापना केली। एव्हाना ते स्वतःच एक ब्रँड झाले होते, त्यामुळे कंपनीला वेगळ्या मार्केटिंगची गरज लागली नव्हती आणि अगदी कमी वेळात कंपनीने करोडोंचा टर्नओव्हर पार केला, जो आजही वर्षागणिक वाढत चाललाय। अनेक मार्केटिंग एक्सपर्ट्स म्हणतात की कोणताही बिझनेस असो तो भारतात चालतोच चालतो, कारण भारतात तेवढी लोकसंख्या आहे आणि लोक सहज कोणत्याही गोष्टीला भुलणारी सुद्धा आहेत। फक्त तुम्हाला योग्य मार्केटिंग करता यायला हवी आणि जे लोकांना हवंय ते देता यायला हवं। आणि बाबा रामदेव हे जरी संन्यासी असले तरी लोकांमध्ये राहून त्यांनी ही गोष्ट अचूक हेरली होती। याच जागी जर एखादा साधा सुद्धा कोणी दुसरा बाबा असता तर तो आजही फक्त शिबिरं घेत बसला असता, पण रामदेव बाबांनी भारतात एक संन्यासी सुद्धा बिझनेस करू शकतो हे सिद्ध करून दाखवलं होतं। अशी आहे ही रामदेव बाबांची स्टोरी। तुम्हाला रामदेव बाबा आणि त्यांच्या या बिझनेस बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी HBT मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका।